मित्रांनो, आपण आलोय म्हैसमाळ या ठिकाणी. जे बालाजीचं मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी. मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. मंदिराच्या परिसरात एंटर केल्या केल्या समोर गरुड देवाची मूर्ती लागते. तिथून समोर आल्याच्या नंतरच बालाजी मंदिराचं हे मुख्य द्वार लागते. मुख्य द्वार बघू शकता आपण. मुख्य द्वाराच्या आतमध्ये आल्याच्या नंतरच तुम्हाला एकदम समोर मोठं भव्य दिव्य असं बालाजी मंदिर दिसत आहे. मंदिरात एंटर केले गेलेच मंदिराच्या बाजूला जे आहे कुंभ आहे. हवनाचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातो. हवन विधी या ठिकाणी करण्यात येतो. समोर आल्याच्या नंतर इतका शांत असा या ठिकाणी परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूला. मंदिराचं काम एकदम नक्षीदार काम आहे. एकदम कलरफुल आपल्याला ज्याला म्हणता येईल काम बघू शकता तुम्ही. मंदिराच्या वरती मूर्ती दिसत आहे तुम्हाला. श्रीराम प्रभू श्रीराम आहेत, सीतामाता आहेत आणि बळीराम देखील या ठिकाणी आहे. हनुमान मूर्ती या ठिकाणी आहे. या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर पण एक गरुड देव मूर्ती आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते. त्याच्या आतमध्येच अशा प्रकारची मूर्ती बालाजी मूर्ती या ठिकाणी आहे. आतमध्ये परवानगी दिली नाही कॅमेऱ्यासाठी. आपण बाहेर बघू शकता, बाहेर चित्रीकरण केलेलं आहे. अशा प्रकारे मूर्ती आतमध्ये स्थापित आहे. मंदिराची हे मागची बाजू आहे. काम बघू शकता तुम्ही मंदिराचं एकदम सुंदर या ठिकाणी काम या ठिकाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी हिरवगार वातावरण या ठिकाणी आहे. हा जो परिसर आहे हा पूर्ण पहाडी परिसर आहे. डोंगर रांगा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात बाजूला. अतिशय उंच अशा टेकडीवर हे मंदिर स्थापित आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.